पाठीमागच्या भागामध्ये आपण त्याने केलेले तब्बल 6 खून पाहिलेले होते आणि आता पुढच्या घटना कशा घडल्या होत्या ते आपण या भागामध्ये बघणार आहोत. तर जेफ्रीची पुढची शिकार होता एडवर्ड वॉरेन स्मिथ. याचं वय होतं साधारणपणे 27 वर्षाचं आणि नोकरीच्या शोधामध्ये हा मिल्वॉकीला आलेला होता आणि त्याला छोटासा स्वतःचा व्यवसाय पण करायचा होता. त्याच्या आईला त्याला सुखी ठेवायचं होतं आणि अत्यंत शांत समजूतदार अशा पद्धतीचा हा तरुण होता. पण गरिबी होती, त्यानंतर फिक्स अशी त्याची नोकरी नव्हती आणि त्याच्यामुळे मग नेहमी तो पैशाच्या तंगीमध्ये होता किंवा पैशाची तंगी त्याला नेहमी असायची. तारीख आहे 19 जून 1990. रात्रीची वेळ होती आणि तो एका बारमध्ये बसलेला होता. अर्थात त्या ठिकाणीच त्याची भेट हा डहामर बरोबर झालेली होती. त्यानंतर मग तो ज्या पद्धतीनं लोकांना पटवायचा त्या पद्धतीनं यालाही पटवायला सुरुवात केली. फोटो काढायचे, पैसे मिळतील. आता याला पैशाची गरज होती, त्याच्यामुळे तो गेला आणि कायमचा गेला. त्याची हत्या झाली. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावरती विकृत अत्याचार झालेले होते आणि यावेळेस त्या डहामरला त्या एडवर्डची कवटी खूप आवडली होती आणि त्यानं ती गरम पाण्यामध्ये उकडली आणि स्वच्छ करून जपून ठेवली होती. पण नंतर काळाच्या ओघामध्ये ती नष्ट झालेली होती. यानंतर या हैवानानं 8वा खून केला होता अर्नेस्ट मिलर नावाच्या व्यक्तीचा. तारीख होती 2 सप्टेंबर 1990. एक 22 वर्षाचा तरुण आहे. तो शिकागोचा रहिवासी आहे, परंतु डान्स शिकण्यासाठी आणि स्वतःला सेटल करण्यासाठी तो मिल्वॉकीला आलेला होता आणि ह्याच्यामध्ये तो त्याचा स्वभाव जो होता तो अत्यंत हसरा होता. त्यानंतर सतत असा मोटिवेशननं भरलेला होता आणि लोकांशी बोलायला त्याला आवडायचं, कारण तो प्रचंड सकारात्मक होता. तर अशा पद्धतीने तो तरुण होता आणि त्याला डान्सर होण्याची इच्छा होती. त्यासाठी तो क्लास घेत होता आणि शरीरानं लवचिक होता, मनानं मजबूत होता, पण त्याला सुद्धा पैशाची अडचण होती आणि छोट्या-मोठ्या नोकऱ्या करून तो त्याचं पोट भरत होता. आणि याच काळामध्ये डहामरशी त्याची भेट झालेली होती. म्हणजे एका बारमध्ये तो भेटलेला होता आणि त्याच्यानंतर मग या डहामरनं त्याला पटवायला सुरुवात केली, की "तू किती देखणा आहेस, माझ्या कॅमेऱ्यासाठी पोज देशील का?" वगैरे, वगैरे. "तुला पैसे देतो." मग नंतर ते दोघं त्याच्या घरी गेले. नंतर बिअर, नंतर गुंगीचं औषध आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मात्र उलटी स्थिती झाली होती. म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना त्यांनी मारलं त्याच्यामध्ये ते यायचे, त्यांना तो गुंगीचं औषध द्यायचा, नंतर ते बेशुद्ध पडायचे, नंतर त्याचा गळा आवळायचा आणि मारून टाकायचा. पण या ठिकाणी हा जो आहे तो मात्र त्याने जरी त्याला बिअर पाजली किंवा गुंगीचं औषध पाजलं, तरी सुद्धा तो ह्याच्याबरोबर बोलत होता, पण झोपत नव्हता. एक दुसऱ्या बाजूला ह्या डहामरची वासना जी आहे ती भडकलेली होती आणि त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये याला मारायचं होतं. त्याला मारण्यासाठी हात शिवशिवत होते, पण तो काय बेशुद्ध पडत नव्हता, झोपी जात नव्हता. आणि त्यानंतर मात्र मग या डहामरनं चाकू उचलला आणि अर्नेस्टचा गळा कापला, त्याला ठार मारलं. नंतर त्या मृतदेहावरती लैंगिक अत्याचार केले, शरीराचे तुकडे केले आणि या डहामरला त्या अर्नेस्टची जांघ जी आहे ती खूप आवडली होती. त्यामुळं त्यानं त्याची जी जांघ आहे ती फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि डोकं सुद्धा त्यानं जपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता, पण नंतर ते नष्ट झालेलं होतं. आता अर्नेस्टचा जो मृत्यू आहे तो ज्यावेळेस हे समोर आलं काही वर्षानंतर, काही काळानंतर, त्यावेळेस तो त्या कुटुंबाला तर धक्का होताच, पण त्या शिकागोमधल्या डान्स करणारी जी कम्युनिटी होती त्यांना सुद्धा हा मोठा धक्का होता. कारण एक उमलता कलाकार होता ज्याची अशा पद्धतीनं हत्या झालेली होती आणि जे पाय स्टेजवरती नृत्य करायला हवे होते तेच पाय या डहामरनं फ्रीजमध्ये कैद केलेले होते. तर अशा पद्धतीनं या हैवानानं त्या होतकरू कलाकाराला संपवलेलं होतं. यानंतर डेव्हिड सी थॉमस या 23 वर्षाच्या व्यक्तीला त्यानं संपवलं होतं 1990 मध्ये. तर त्या डेव्हिड जो आहे त्याचं अत्यंत चांगलं घर होतं, त्याची चांगली पत्नी होती, मुलं होती, सुखी परिवार होता. तारीख होती 19 सप्टेंबर 1990. आता त्या रात्री एका बारमध्ये याची भेट झालेली. आता ह्याचे म्हणजे लोक शोधण्याची तो त्याच पद्धतीनं शोधायचा, म्हणजे बारमध्ये किंवा गे बारमध्ये किंवा असं रस्त्यावरती जरी भेटला तरी तो त्याला टाकणं टाकत राहायचा, त्याच्यावरती जाळं टाकत राहायचा, जो त्याच्या जाळ्यात सापडायचा. तर अशी कितीतरी मंडळी होती की जी मंडळी हा त्यांच्याशी बोलला, पण त्यांनी ह्याला भाव दिला नाही, ह्याच्याबरोबर ते गेले नाहीत. काही मंडळींनी भाव दिला आणि मग ते बाराच्या भावात गेले. असो, तर त्या ठिकाणी डेव्हिडची आता याची भेट झालेली होते. त्याच्यानंतर याला असं वाटलं की चला बाबा आपल्याला 4 पैसे मिळतील, त्यानंतर आपली बॉडी शूट होईल, फोटो शूट होतील आणि त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी गेला. आता तिथं गेला, पण या डेव्हिडमध्ये फारसं शारीरिक आकर्षण नाही असं या डहामरला वाटत होतं. म्हणजे त्याला जास्त अट्रॅक्शन वाटत नव्हतं. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर शरीराबरोबर संबंध ठेवावेत असंही याला वाटत नव्हतं. पण तरी सुद्धा मग तो त्याच्याबरोबर आल्यानंतर यानं त्याला ड्रिंक दिली. त्याच्यामध्ये यानं औषध मिसळलेलं होतं. काही काळाने डेव्हिड बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडल्यानंतर आता वास्तविक पाहता त्याला मारायचं नव्हतं. पण तरी सुद्धा त्याचे हात शिवशिवायला लागले आणि त्याने त्याचा गळा आवळला आणि त्याला
मारला. पण मारल्यानंतर याला खेद वाटायला लागला, की मी याला का मारलं? कारण याच्या बॉडीमध्ये त्याला इंटरेस्ट नव्हता किंवा त्याच्या शरीरामध्ये याला इंटरेस्ट नव्हता. तरी सुद्धा त्यानं त्याला मारलेलं होतं आणि नंतर त्याचं शरीर जे आहे ते पटकन नष्ट केलेलं होतं. हाडं तोडून फेकून दिली होती आणि यानंतर त्यानं कर्टिस स्ट्रॉटर नावाच्या 17 वर्षाच्या मुलाला मारलेलं होतं. म्हणजे तो शाळेमध्ये जाणारा होता, भविष्याचे स्वप्न बघणारा होता आणि तो त्याच्या आईबरोबर ते राहत होता. तो फॅशन डिझायनर त्याला व्हायचं होतं. अत्यंत स्टायलिश अशा पद्धतीचा हा कार्टिस्ट होता. नेहमी नीटनेटका राहत होता, छान कपडे घालत होता, दिसायलाही मित्रांमध्ये तो स्मार्ट वाटत होता आणि आता त्याचं कुठेतरी आयुष्य सुरू झालेलं होतं. पण 18 फेब्रुवारी 1991 या दिवशी मात्र त्याचं आयुष्य संपलेलं होतं. एका बस स्टॉपवरती कर्टिस जो आहे तो एकटाच उभा होता आणि डायमर त्याच्या जवळ गेला आणि त्यानंतर त्याच्याशी गोड बोलायला लागला, की "तू छान दिसतोस, फोटो सेशन करशील का? पैसे वगैरे, वगैरे." आणि त्यानं होकार दिला. नंतर त्याला अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला. त्यानंतर मग नेहमीप्रमाणे प्यायला दिलं औषध. त्यानंतर मग गळा आवळला, खून केला आणि शरीरावरती अत्याचार केला. तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. आता याच्यामध्ये त्या कार्टिस्टचं डोकं याला फार आवडलेलं होतं आणि त्यामुळं त्यानं त्याच्या संग्रहालयामध्ये ते ठेवलेलं होतं. आता इकडं कार्टिस्टची आई जी आहे ती आपल्या मुलाची वाट बघत होती, की आपला मुलगा शाळेमधून माघारी येईल. पण तो परत कधीही आलेला नाही. 17 वर्षाचं उमलतं फूल एका राक्षसानं चिरडून टाकलेलं होतं आणि जगाला कधीही उमजलं नाही, की हा प्रवास इतक्या लवकर कसा संपलेला होता. ते समजायला फार दिवस गेलेले होते. यानंतर या हैवानानं 11वा खून केला होता. तो होता 19 वर्षाचा एरोल लिंडसे. तर तो मिल्वॉकीमध्येच जन्माला आलेला होता. तिथंच वाढलेला होता. त्याला संगीताची आवड होती. रॅप आणि हिप-हॉप हे त्याच्यामध्ये करियर करायचं असं त्याचं स्वप्न होतं आणि त्याचं स्वतःचं एक म्युझिकचं त्याला अल्बम करायचा होता किंवा म्युझिकचं एक ग्रुप तयार करायचा होता. याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालले होते. 7 एप्रिल 1991ला तो त्या डामरला भेटला किंवा तो त्याला भेटला. रस्त्यामध्येच त्यानं पाहिलं आणि त्याला आमिष दाखवलं. त्याला घरी घेऊन गेला. आता घरी घेऊन गेल्यानंतर नेहमी त्या पद्धतीनं त्यानं मारण्याचा प्रयत्न केलेला होता. पण याच्यामध्ये एक बदल या ठिकाणी झाला होता आणि तो म्हणजे या छोट्याशा मुलाला या डामरनं झोंबी बनवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे किती विकृती बघा, की त्यानं त्या मुलाच्या डोक्याला ड्रिल मशीननं कवटीला छिद्र पाडलं. त्याच्यामध्ये त्यानं ॲसिड टाकलं आणि त्या एरोलला जिवंत ठेवायचं, पण तडफडला पाहिजे, फडफडला पाहिजे आणि ज्यावेळेस हा एरोल शुद्धीवरती आला, त्यानं डोळे उघडले, डोक्याला खूप वेदना होत होत्या, ओरडायला लागला, आरडायला लागला. डोक्यामध्ये ॲसिड होतं आणि थोड्याच वेळामध्ये त्याचा तडफडून, फडफडून, फडफडून मृत्यू झाला होता आणि ही सगळी फडफड हा राक्षस डोळ्यांनी पाहत होता, आनंद घेत होता. त्यानंतर त्या डामरनं त्या मृतदेहावरती अत्याचार केले आणि त्याच्या शरीराचे तुकडे केले होते. एरोलचं आयुष्य, त्याचं स्वप्न आणि त्याची संगीताची आवड या राक्षसानं त्याच्या एका प्रयोगासाठी संपवलेली होती. त्यानंतर 31 वर्षाचा टोनी ह्युजेस नावाचा एक मूकबधीर तरुण होता, व्यक्ती होता, त्याची यानं हत्या केलेली होती. आणि एक तरुण या राक्षसाच्या तावडीतनं निसटलेला होता. तो वाचलेला होता, तो जगलेला होता आणि तो पोलिसांपर्यंत पण पोहोचला होता. पण पोलिसांना त्यानं काही सांगायच्या अगोदरच उलटा कारभार झाला होता. पोलिसांनी त्या तरुणाला या राक्षसाच्या पुन्हा हवाली केलं होतं आणि त्या राक्षसानं पुन्हा त्याला मारलेलं होतं. आता या घटना नक्की काय होत्या ते बघणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.